अहिल्यानगर येथे झालेल्या 67व्या महाराष्ट्र केसरीमधील उपमहाराष्ट्र केसरी ठरलेला महेंद्र गायकवाड सध्या आपल्यासोबत आहेत। आपण त्याच्यासोबत चर्चा करूयात। कर्जत जामखेड या ठिकाणी आता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू होणार आहे। या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणार आहेत? हो, नक्कीच। जुने म्हणजे कुस्तीगीर संघाच्या आधी कुस्तीगीर परिषदच महाराष्ट्र केसरी घेत होती आणि परंपरेनुसार आम्ही त्या महाराष्ट्र केसरीत खेळणार। तर राज्यामध्ये दोन महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धा होतात, त्यामुळे बरेचसं चर्चेला उधाण आलेलं आहे, वादळ निर्माण झालेला आहे। तर सध्या ही महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा आहे ती अधिकृत नाही अशी पण सध्या चर्चा आहे। नाही, तसं काय नाही। म्हणजे आता जुनी तर हीच आहे महाराष्ट्र केसरी परिषद, म्हणजे पहिल्यापासून तर परिषदचीच आली। आमचं काय खेळाडूंचं काम आहे खेळणं, ते आता राजकारणात काय चालू आहे काय हे आम्हाला माहीत नाही। अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेमध्ये तुमच्यावरती 3 वर्षाची बंदी घातली आणि जो उपविजेता ठरला आहे त्याला पण गाडी बक्षीस देण्यात आली, अद्यापही तुम्हाला ती मिळालेली नाही। म्हणजे ते असं झालं की मी 13 तारखेला त्यांनी बक्षीस वाटप वितरण केलं। मी तिथं पोचलो होतो, पण तिथं मला बोलवणं म्हणजे स्टेजवर गौरवण्यात आलं नाही काय नाही। आणि मला बोलेरो गाडी म्हणजे आमदार जे आयोजक आहेत संग्रामभाई जगताप ते मला गाडी देतो म्हणले होते, पण जे कुस्तीगीर संघटनेचे काय हे असतील म्हणजे अध्यक्ष कार्याचे सरचिटणीस असतील त्यांनी मला ती गाडी अध्यक्षांना सांगून देऊ केली नाही गाडी। ती माझा अपमान केला तिथं। जो पंचांचा निर्णय होता त्या निर्णयावरती आता चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे, कसं बघता सर्व गोष्टींकडे? ते अजून काय मला माहीत नाही या चौकशीबद्दल काय। एकंदरीत ज्या कुस्ती स्पर्धा होत्या त्या कुस्ती स्पर्धेमध्ये कुठेतरी पर्सनॅलिटी होती, अशा सर्व गोष्टीची सध्या चर्चा आहे। नाही, तसं काय नाही। म्हणजे पार्सलिटी म्हणजे आता तुम्ही बघतायच की शिवराज राक्षे झालं, माझ्यावर झालं, म्हणजे कुस्तीचं राजकारण आणलंय त्यामुळं कुस्ती ही क्षेत्र मागं पडायला लागले, त्यामुळे आता पहिलवानकी क्षेत्राला गाळबोट लागलेला आहे। आता ज्या कर्जत जामखेड या ठिकाणी होणाऱ्या महाराष्ट्र केसरी त्या मोठ्या ताकदीने उतरणार आहेत त्याच्यामध्ये? हो, नक्कीच। जे आता आमच्यावर जे आमच्यावर अन्याय झाला आहे त्याचा आम्ही नक्कीच वाचपा काढू। खरं तर कर्जत जामखेड या ठिकाणी होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये मोठ्या ताकदीने उतरणार आहेत, परंतु कुस्तीमध्ये मोठं राजकारण होत आहे, राजकारण बाजूला होणं गरजेचं आहे अशी ही प्रतिक्रिया आपल्या महेंद्र गायकवाड यांच्याकडून पाहायला मिळते। कॅमेरामॅन सुशांत राव सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।